श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. इथे मी सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी ट्रेसिंग कसं केलेलं आहे आणि मी त्याला कटवर्क कसं केलेलं आहे त्याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही नक्की बघा. इथे आता मी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि इथे मी बेबी पिंक कलरचे बीड घेतलेले आहेत आणि मी प्रत्येक पॉईंटवरती पहिले फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी बीड चिटकवून घेतलेले आहेत. बीड चिटकवून झाल्यानंतर आता इथे आपण छान फूल क्रिएट करण्यासाठी घेणार आहोत. इथे मी गोल्डन कलरचे 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. इथे 3 mm च्या गोल्डन बीडने सुंदर अशी आपल्याला फुलं तयार करायची आहेत. जिथे जिथे आपण बीड लावलेलं आहे तिथे तिथे आपल्याला 3 mm च्या गोल्डन बीडचा वापर करायचा आहे फूल क्रिएट करण्यासाठी. इथे प्रत्येक पॉईंटवरती मी आता फूल काढून घेते. जिथे आपण बीड लावलेलं आहे तिथे आपल्याला फुलं लावून घ्यायची आहेत. इथे मी तुम्हाला नॉर्मल निडलने वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला जर आरी वर्क येत नसेल तर तुम्ही नॉर्मल निडलने सुद्धा वर्क करू शकता. इथे मी तुम्हाला बॅकनेकचं डिझाईन दाखवते. आपली बॉटनेक जे असतं त्याचं इथे मी तुम्हाला डिझाईन दाखवते. इथे मी कटवर्क केलेलं आहे. तिथे तुम्हाला हवं तर तुम्ही नेटसुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला नेट नको असेल, पूर्ण ओपन हवं असेल तुम्ही तसंही ठेवू शकता. तर इथे आपले गोल्डन बीडने छान फूल क्रिएट करून झालेले आहेत. इथे सुंदर अशी आपली बॅकनेक दिसते. आता हे झाल्यानंतर आपले जे मिडलचे पार्ट आहेत ते आपण कवर करून घेऊयात. इथे मी नक्षी जरदोसी घेतलेली आहे जी की मी अर्धा सेंटीमीटरच्या मेजरमेंटने कट करून घेतलेली आहे. ती कट करून झाल्यानंतर आपली जी मिडलची तुम्हाला फुलं दिसत आहेत तिथे आपल्याला आधी प्रत्येक त्या लाईनवरती जरदोसी लावून घ्यायची आहे. इथे मी जरदोसी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या एंड पॉईंटला मी शुगर बीडने फिनिशिंग दिलेली आहे. प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला सेम जरदोसी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल शुगर बीड ॲड करायचं आहे आणि फिनिशिंग द्यायची आहे. इथे आपलं जरदोसीचं सुद्धा वर्क झालेलं आहे. इथे मी नक्षी जरदोसीचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जी जरदोसी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आपले जे जरदोसीच्या मिडलला जी एम्प्टी जागा दिसते तिथे मी आय शेपचे मिरर घेतलेले आहेत लावण्यासाठी, जे की एकदम छोट्या साईजचे ते मिरर आहेत. ते आता आपले जे जरदोसीच्यामध्ये जागा आहे तिथे फॅब्रिक ग्लू लावून तिथे आपल्याला हे आय शेपचे मिरर चिटकवून घ्यायचे आहेत. जरदोसीच्या मध्ये जी एम्प्टी जागा दिसते तर प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून तिथे आय शेपचे मिरर लावून घ्यायचे आहेत. इथे आय शेपचे मिररसुद्धा लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की खूप छान आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि खूप छान असा लुक आलेला आहे आय शेप मिररने. आपली जी लास्ट स्टेप आहे ती आहे फ्रेंच नोट. इथे मी बेबी पिंक कलरचाच थ्रेड घेतलेला आहे, एम्ब्रॉयडरी थ्रेड, आणि त्याने मी आता सिंगल फ्रेंच नोट मारते. इथे आपले मिरर आणि जरदोसी आहे तिथल्या मिडल पार्टला सुद्धा मी सिंगल फ्रेंच नोट मारून घेते आहे.
सो इथे जरदोसी आणि मिररचा जो आपला फूल आहे त्याच्या मिडलला एक आपल्याला सिंगल नॉट मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक फूलच्या इथे सिंगल तुम्हाला डॉट दिसत असतील तिथेसुद्धा आपल्याला सिंगल फ्रेंच नोट मारून घ्यायची आहे. सो इथे मी प्रत्येक डिझाईनवरती सिंगल फ्रेंच नोट मारून घेते. जिथे जिथे तुम्हाला सर्कल दिसत आहेत, पॉईंट दिसत आहेत, तिथे तिथे आपल्याला सिंगल फ्रेंच नोट मारून घ्यायची आहे. जसं की मी इथे तुम्हाला दाखवते आहे. ॲज इट इज सेम आपल्याला प्रत्येक पॉईंटवरती सिंगल फ्रेंच नोट मारून घ्यायची आहे. सो इथे छान आणि सुंदर असं आपलं बॉटनेक तयार आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन खूप सुंदर दिसते, खूप सुंदर झाली आहे आणि आपण ह्याला कटवर्क केलेलं आहे आणि ते सुद्धा परफेक्ट आलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिडलला नेटसुद्धा लावून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला डेमो दाखवते की नेट लावल्याने सुद्धा खूप छान आपली डिझाईन दिसते. सो तुम्हाला हवं तर तुम्ही अशा टाईपमध्ये नेट लावू शकता, जसं मी तुम्हाला कटवर्क करून दाखवलेलं आहे. ॲज इट इज सेम नेट लावताना सुद्धा आपल्याला सेम वर्क करायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपली बॅक नेक खूप सुंदर दिसते, खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसते. सो खूप सुंदर आणि छान अशी ही डिझाईन क्रिएट झालेली आहे. सो इथे मी तुम्हाला नॉर्मल निडलने आरी वर्क कसं करायचं, बीड लोड कसे करायचे हे मी तुम्हाला सांगत असते. सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ, ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन डिझाईनसोबत. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.